ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तळवली महावितरणच्या गलथान कारभाराबाबत पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले। कारभारात सुधारणा न झाल्यास कार्यालयाला टाळे लावणार। तालुक्यातील तळवली पंचक्रोशीमध्ये गेले कित्येक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू आहे। नेहमीच्या या विजेच्या लपंडावाला येथील पंचक्रोशीतील नागरिक त्रासले असून महावितरणचा भोंगळ कारभाराबाबत चांगले संतप्त झाले आहेत। ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोणतेच सोयीसुद्धा नसल्याचं दिसून येत आहे। अखेर मंगळवारी नव्याने येथील कार्यभार स्वीकारलेल्या महावितरण अभियंता फर्नांडिस यांच्यासमोर तळवली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी येथील गलथान कारभाराचा पाडा वाचला। लवकरात लवकर कारभार सुधारणा न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन कार्यालयाला ग्रामस्थ टाळे लावतील असा सक्त इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते व प्राध्यापक अमोल जड्याळ यांनी येथील एकूणच कारभाराबाबतची माहिती नवीन अधिकारी यांना दिली। त्यानंतर पंचक्रोशीतील प्रत्येक गावातील प्रतिनिधींनी आपल्या गावातील समस्या मांडल्या। यावेळी श्री फर्नांडिस यांनी आपण लवकरच येथील कार्यभार सुधारणा करू असं आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिलं। यावेळी तळवली सरपंच मयुरी शिकवण, परचुरी सरपंच प्रतीक्षा भुवड, वडद उपसरपंच संदीप धनावडे, माजी सरपंच यशोदा सांगळे, उपसरपंच राकेश पवार, सामाजिक कार्यकर्ते व प्राध्यापक अमोल जड्याळ, निंडकुळ ग्रामपंचायत सदस्य अंकुश पिलवलकर, परचुरी माजी सरपंच सत्यवान दरेकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडू बेंडल, सचिन भागवत, विवेक मयेकर, पत्रकार आशिष कारेकर, उत्तम पवार, प्रदीप चव्हाण, अमित पोफळे, सूर्यकांत पिलवलकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी गुहागरहून विनोद चव्हाण।